10% आरक्षण मराठा समाजाला दिलेले आहे। त्याच्या अनुषंगाने जे काही लाभ आज नोकरीत किंवा प्रवेशासाठी पाहिजे त्याची सुरुवात त्या ठिकाणी झालेली आहे। तरांगेंची जी मागणी आहे ती आणखीन ओबीसीच्या घटकातूनच आरक्षण त्यांना मिळालं पाहिजे अशी आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आमची सर्वांचीच आणि राज्यातील सर्वच पक्ष जे सर्व पक्ष आहेत राजकीय पक्ष त्या राजकीय पक्षांची एक बैठक झाली। त्या बैठकीमध्ये सर्वांनी एक मताने ठरवलेलं आहे की मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे, पण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता ते दिलं गेलं पाहिजे। काल जो काही राजकोट किल्ल्यावर प्रकार झाला, जो काही राडा झाला, त्याच्या निषेधार्थ सत्ताधारी पक्ष म्हणजे आपले राज्यात सगळीकडे आज आंदोलन होणार आहे, कितपत योग्य आहे सत्ताधारी पक्षाला? आपण गल्लत करतात, कालच्या घटनेबद्दल नाही केलं। आज आमचं आंदोलन काल काय राडा झाला त्याच्याबद्दलचं नाही। माझी आपल्याला विनंती आहे की चुकीचं इंटरप्रिटेशन लावू नका। दुर्दैवीरित्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या संदर्भात जे घडलं त्याच्याबद्दलचं मुख्य आंदोलन आहे। मला असं वाटतं की आपण समजून घेतलं तर ते बरं राहील। कालच्या कुठल्याही घटनेचं बद्दलचं तर मी मगाही सांगितलं यांच्या प्रश्नाला उत्तर देत असताना स्पष्टपणाची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून मांडली। आपण सांगताय तसं वस्तुस्थिती नाही। आपल्याला विनंती आहे की जे आम्ही केलंय तेवढा पुरतं सीमित आपणही समजून घ्यावं। मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा विधानसभा निवडणुकी अनुषंगाने शिवाजी महाराजांचा काय फॉर्म्युला ठरला आहे? महायुतीच्या संदर्भामध्ये एकदा बैठक माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मी स्वतः झाली। येत्या 8 दिवसामध्ये सुद्धा आम्ही एकत्रितपणाने त्या संदर्भामध्ये बसणार आहोत आणि जागा वाटप आज विद्यमान सदस्य असलेल्या जागा मग भारतीय जनता पक्षाच्या असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या असतील, शिवसेनेच्या असतील आणि मग मित्र पक्षाच्या जागा या संदर्भातला सारासार विचार करून योग्य तो निर्णय लवकरात लवकर घेतला जाईल।